चा सूर्य आकाशातून बरं का गर्जना करत राहील. हो, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कम्युनिस्ट, काँग्रेस आणि समाजवादी चळवळीतले लोक हे मोठ्या प्रमाणावर जे नाही ते 100% होते आणि भारतीय जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याच्यामध्ये उपस्थित नव्हता. आणखी एक त्यांनी देशातील राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे की ते म्हणत आहेत की लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी पुढे या. तुम्ही क्रेडिट घ्या, पण महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी या संदर्भातले एक विधेयक संसदेमध्ये एकमतानं मंजूर झालं. महिला आरक्षणासंदर्भात 2023 साली. माझं देशाच्या पंतप्रधानांना एक आव्हान आहे, 2023ला मंजूर झालेल्या बिलाचं आपण अंमलबजावणी अद्याप का केली नाही, याचं तुम्ही जर लाल किल्ल्यावरून उत्तर दिलं असतं तर आपण सत्यवादी आहात हे आम्ही जाहीरपणे सांगितलं असतं. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक विषय आहे की सुप्रीम कोर्टात सध्याची सुनावणी सुरू आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भात जी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. असं असताना देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांचं एक मोठं विधान आहे की शिवसेना ही शिंदेंचीच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांचीच आहे. 2024 साली जनतेच्या न्यायालयात हा निकाल लागलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयातही हाच निकाल लागला. जनतेचं न्यायालय हे नक्की कोणाला म्हणतात? ज्या जनतेच्या न्यायालयामध्ये फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी 1500 रुपयाला मतं विकत घेतली. किती? 1500 रुपयाला मतं विकत घेतली आणि अत्यंत बोगस लोकांना सुद्धा त्या योजनेचा लाभ दिला. महिलांच्या योजनेचा लाभ पुरुषांनाही मिळू दिला लाखो.